पंढरपुरात हजारो भाविकांच्या साक्षीने श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी विचारात घेऊन या मंदिर परिसरात LED स्क्रीन, मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ, YouTube आणि Facebook यासारख्या समाज माध्यमांद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं होतं। त्यामध्ये हजारो भाविकांनी घर बसल्या हा नयनरम्य असा सोहळा अनुभवलाय। पहाटे 4 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्य पूजा व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि विभाग प्रमुख संजय कोके यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली आहे। त्यानंतर श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीची अलंकाराने सजवलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजे श्री विठ्ठल सभा मंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली। दोन्ही देवतांना मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या आणि मंगलाष्टकाला सुरुवात झाली। यामध्ये मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी म्हटली, मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केलाय। मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केलाय। या विवाह सोहळ्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतला नडगिरे, हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, हरिभक्त पारायण प्रकाश जवंजाळ, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड हे उपस्थित होते। विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।